फिर्यादीला बोलू हँडओव्हर प्रेस कॉन्फ्रेंस है। इसमें भाडे तत्वावर मोटर वाहने लावून त्या बदल्यात आर्थिक फायदा करून देण्याचे बहाण्याने आर्थिक फसवणूक व अपहार करण्याकरिता काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण 246 वाहने आपण जप्त केलेली आहेत। यात जो मुख्य आरोपी आहे त्यांनी मुख्य आरोपी जो आहे त्याचं नाव आहे संदीप सुरेश कांदळकर। संदीप सुरेश कांदळकर हा स्वतःचं नाव दुसरा सांगायचा, स्वतःचं नाव राजीव जोशी असं सांगायचं। या आरोपीवर यापूर्वी सुद्धा मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि गुजरातमध्ये भरूच असे या ठिकाणी याच्यावर पूर्वी पण फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। याची जी मोडस आहे ती अशी आहे की एखादा फिर्यादीला हे लोक अप्रोच व्हायचे आणि त्यांना आमच्याकडे एअरपोर्ट आणि JNPT या ठिकाणी भाड्याने गाडी द्यायची आहे, त्यासाठी आणि दर महिन्याला आपल्याला 55,000 ते 75,000 पर्यंत भाडं मिळू शकतो। त्यात जर काही कर्ज घेतले तर त्या कर्जाचे हप्ते वगळून बाकीचे पैसे तुम्हाला मिळतील असेही लोकांकडनं ते हे पैसे घ्यायचे। काही लोकांनी याच्यामध्ये जेवढे गाडीची किंमत आहे तेवढे पैसे पूर्ण याला दिले, काही लोकांनी 1.5 लाख दिले, 2 लाख रुपये दिले आणि बाकीचे उरलेले पैसे हे कंपनीकडनं, शोरूमकडनं फायनान्स वगैरे करून घ्यायचे। असे करून जेवढे फिर्यादी आपल्याला आतापर्यंत सापडलेले आहेत त्यापैकी काही लोकांची फसवणूक अशी झालेली आहे की जेवढे पैसे त्यांनी लावले त्याची एक गाडी त्यांनी घेतली, परंतु कुठेही भाडेवाढाचा काही नव्हता। काही ठिकाणी त्यांनी 100% पैसे लावले आणि ते पैसे त्याचे काही बुडाले। काही ठिकाणी त्यांनी पैसे जे लावले त्याची काही गाडी वगैरे पण घेतली गेलेली नाही। काही ठिकाणी जिथे सिबिल स्कोर त्याचा कमी होता त्यात यांनी कंपनीच्याच नावावर गाडी घ्या असं त्यांना सांगितलं आणि या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे फसवणूक झालेली आहे लोकांची। याच्यामध्ये आपण एकूण 246 मोटर वाहने ताब्यात घेतलेली आहेत आतापर्यंत आणि त्याची जो किंमत आहे ती आहे सुमारे 25 कोटी। सध्या गाड्यांची संख्या थोडी जास्त असल्यामुळे या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण गाडी इथे काही दाखवत नाही आहे। गाड्या आपला बेवरी पार्कला आहेत, तिथे पण आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि ते दाखवणार आहोत। तर आतापर्यंत याच्यामध्ये एकूण 1,375 गुंतवणूकदारांच्या फसवणूक झाल्याचे 20 कोटी 60 लाख अशी फसवणूक झाल्याचे आपल्याला निष्पन्न झालेले आहे। याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की या जो मुख्य आरोपी आहे, मुख्य आरोपीवर यापूर्वीच 13 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत, म्हणून त्याच्यावर आपण जो नवीन जो कायदा आहे भारतीय न्याय संहिता कलम 111(2) त्याप्रमाणे संघटित गुन्हेगारी करण्याची कलमची वाढ केलेली आहे। सो दॅट इज द फर्स्ट टाइम वी हॅव अप्लाइड दॅट लॉ हिअर इन मीरा रोड। यात आपले जो मुख्य आरोपी आहे
तो आणि त्यासोबत एक दुसरा सहकारी आहे सचिन सुनील तेटगुरे, राहणार रत्नागिरी, त्यांना पण अटक केलेली आहे. इतर काही 7 आरोपी पण निष्पन्न झालेले आहेत आणि त्याचा पण आपण शोध घेत आहोत. रफली दिस इज द इन्फॉर्मेशन.